न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज के हेडलाइंस को। नागपुर अंबाझरी झील के तल पर दुर्घटना, फडणवीस ने किया पवित्र पुरी जगन्नाथ मंदिर का दौरा। आग में जीवित कीड़ा दुर्लभतम मामला। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। नागपुर अंबाझरी झील के तल पर दुर्घटना। नागपुर अंबाझरी झील के तल पर दुर्घटना, मित्सुबिशी लांसर कार पलट गई। 15 फुट का बैरिस्टर घर में घुसकर तोड़फोड़ की। सेफ्टी गेट तोड़ते हुए कार मनिकाराव कुंभारे के घर में जा घुसी। घटना में कार सवार 3 लोग घायल हो गए। एक महिला राहगीर घायल हो गई। कार का नंबर MH 49 AS 1800 है और हादसे में ड्राइवर घायल हो गया। इस कार में 2 युवक और 2 युवतियां सवार थे। दुर्घटनाग्रस्त कार में शराब की बोतलें मिली। स्थानीय लोगों का आरोप है कि कार में सवार छात्रों ने शराब पी रखी थी। खतरनाक एक्सीडेंट हुआ है। अपना जो अंबाझरी का टर्निंग है ना, क्या LIT की तरफ से आता है रास्ता, अंबाझरी की तरफ जाता है, NIT की तरफ अपना धर्मपेट साइंस कॉलेज। पूरी गाड़ी ऊपर से आई LIT की तरफ से, अंबाझरी की तरफ से, और 3-4 पलटी मार के कुंभारे काकू के घर के वहाँ पे, कुंभारे काकू के घर के वहाँ पे दिया। और कुंभारे काकू का जो कंपाउंड वॉल है इस साइड का, रोड साइड का, उसके हाल हो गए। लेकिन सुनने में आया है कि जो गाड़ी के अंदर लोग थे वो बच गए, ऐसा अभी आया है। गाड़ी का नंबर है तो देखो ये हाल है। ये अंबाझरी गार्डन का रास्ता, ये सब लोग खड़े हैं। शायद ज़िंदगी में पहली बार हुआ ऐसा किस्सा कि टर्निंग से यहाँ पे जो धर्मपेट साइंस कॉलेज की तरफ जा रहा है, पहली बार हुआ है ऐसा। पूरी गाड़ी कचरा ये हो गई है। बड़ी गाड़ी है। कौन सी है ये? मित्सुबिशी है क्या? मित्सुबिशी है। और ये खतरा है एकदम। जिंदगी में पहली बार, हम लोग बचपन से रहते हैं, पहली बार ऐसा हुआ, पहली बार देखा। मित्सुबिशी स्पोर्ट्स। अगली खबर, फडणवीस ने किया पवित्र पुरी जगन्नाथ मंदिर का दौरा। पुरी ओडिशा में स्थित श्री जगन्नाथ मंदिर में आज भक्ति भाव से महाप्रभु श्री जगन्नाथ बलभद्र और सुभद्र के पावन दर्शन करने का परम सौभाग्य प्राप्त हुआ। इस पवित्र स्थल की अनुभूति से मन अत्यंत प्रसन्नता और आध्यात्मिक ऊर्जा से भर गया। महाप्रभु श्री जगन्नाथ के समक्ष नतमस्तक होकर मैंने सभी के लिए सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य और उज्जवल भविष्य की कामना की। आय के चड्डों में नतमस्तक। विकास योजना के अनुसार श्री तुलजा भवानी मंदिर का काम शुरू हो चुका है और अगले 2 वर्षों में इस तीर्थ स्थल का काया पलट होने वाला है। ऐसा बयान देवेंद्र फडणवीस ने दिए। आई तुळजा भवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। प्रत्यक्ष छत्रपतींना, छत्रपती शिवरायांना आई तुळजा भवानींचा आशीर्वाद होता आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य आणलं। आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत, त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे राज्यकारभार चालवणं आमच्याकडे अपेक्षित आहे तसाच राज्यकारभार चालावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्याकरता आईने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही आईच्या चरणी प्रार्थना आहे। या निमित्ताने एक अतिशय चांगला विकास आराखडा आपण तयार केलेला आहे। मंदिराचं काम देखील चालू झालेलं आहे। राणा जगजित सिंगजी यांनी स्वतः त्याच्यामध्ये खूप चांगलं लक्ष घातलेलं आहे। मला अपेक्षा आहे की पुढच्या 2 वर्षांमध्ये याचा पूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सगळा परिसर आपल्याला पाहायला मिळेल। आराखड्याला मंजुरीच आहे, त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या, तेवढा झालं की सगळी मंजुरी होणार आहे। पण त्याची वाट न पाहता
आम्ही तात्काळ जी महत्वाची कामं आहेत त्याच्याकरता पैसा रिलीज करतो. सर, एकच प्रश्न, उदयनराजेंनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य वेगवेगळे होत राहतात त्याच्याबद्दल नाराजी केली, सरकारवर नाराजी व्यक्त संभाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा टीका केलेली आणि स्पष्ट करावाची भूमिका मागणी केलेली सर. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू. आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे. ये अपने आप में एक बहुत ही सुंदर ऐसी अनुभूति है. मैं इससे पहले भी यहाँ आ चुका हूँ और जब भी आता हूँ तो एक बहुत ही नई ऊर्जा मिलती है. और जगन्नाथ जी एक प्रकार से जो प्रेम भाव देते हैं, जो स्नेह देते हैं, वो भी अपने आप में बहुत ही बिरला है. इसलिए मुझे बहुत खुशी है कि आज मैं ये दर्शन पाया और उनसे ये भी प्रार्थना की कि आगे भी ऐसे ही दर्शन का मौका मिलता रहे. अगली खबर, आंख में जीवित कीड़ा दुर्लभतम मामला। डॉक्टर श्रद्धा विजय वाघमारे आप सभी को सबसे दुर्लभ सर्जरी के बारे में बताते हुए हमें बेहद खुशी हो रही है, जो धनतोक में स्थित एक संस्थान एविस्टा आई केयर सेंटर में की गई थी, जो 2007 से आंख से संबंधित सभी समस्याओं को पूरा करता है। अत्याधुनिक संस्थान स्वच्छता, उपकरण और कर्मचारियों से संबंधित भारतीय गुणवत्ता परिषद द्वारा निर्धारित मानकों के उच्चतम स्तर को बनाए रखने के लिए कड़ी मेहनत करता है। संस्थान के नेतृत्व नागपुर के मोतियाबिंद और अपरवर्तक सर्जन डॉक्टर संजय के जायसवाल कर रहे हैं, जिन्होंने 50,000 से अधिक मोतियाबंद और लेसिक सर्जरी की है। तो आइए सुनते। मी डॉक्टर श्रद्धा विजय वाघमारे, इविस्टा आय केअर सेंटर धंतोली इथे मी कार्यरत आहे ॲज कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून. आमच्याकडे काही दिवसांपूर्वी, एक महिना साधारणतः 39 वर्षाची एक महिला आली. तिला डोळ्यात खूप जास्त दुखत होतं आणि तिला डोळ्यात लालसरपणा असा जाणवत होता. हे सगळं तिला फक्त 30 तासापासून होत होतं आणि आमच्याकडे आल्यावर ती खूप घाबरली होती की असं एकदम 30 तासापासून मला का होतंय बाबा. आम्ही तिचं विजन वगैरे म्हणजे नजर चेक केली, नजर तपासून बघितली, सगळं व्यवस्थित होतं. आणि जेव्हा आमचं एक इन्स्ट्रुमेंट असतं स्लिट लॅम्प, जिथे सरांनी सांगितलं की हनवटी ठेवून आम्ही डोळा चेक करत असतो, तो चेक करत असताना मला तिच्या डोळ्यांमध्ये जो आपला बुब्बुळच्या जवळ पांढरा भाग असतो तिथे एक असं एलिव्हेशन किंवा असं उठावदार असं दिसलं की म्हणजे सूज वगैरे आहे. तर त्या सूजला जेव्हा केअरफुली बघितलं तर त्याच्या आतमध्ये त्या सूजच्या खाली, त्या लेअरच्या खाली असं काहीतरी हालचाल दिसली. तर त्या हालचालीवरून मला असं वाटलं की म्हणजे आय वॉज लाईक ॲस्टॉनिश्ड, म्हणजे आय वॉज टेकन अ बॅक की ही हालचाल कशी काय होत आहे डोळ्यामध्ये. ते पाहून मग मला वाटलं की हा काही ना काही असा वेगळा प्रकार आहे, किडा दिसतोय बा म्हणून कोणता तरी. तर मी सरांना सांगितलं, सरांना दाखवलं, आम्ही तिचे व्हिडिओज काढले आणि मग आम्ही कन्फर्म केलं की जरूर हा कोणता तरी किडा आहे आणि याला लवकरात लवकर या डोळ्यातून बाहेर काढावं लागेल. जर लवकरात लवकर डोळ्यातून बाहेर नाही काढला तर तो किडा डोळ्यातून मागे पण जाऊ शकतो, म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागात किंवा शरीरामध्ये दुसऱ्या भागात. डोळ्याच्या मागच्या भागाला आपण रेटिना म्हणत असतो, तर रेटिनाच्या खाली पण तो किडा जाऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर जिथे सापडला तिथे आपल्याला तिथून काढून घ्यायला पाहिजे. तर आम्ही तिला खूप समजावत होतो. ती पेशंट पण थोडीशी, तिला असं वाटतं की फक्त सूज आहे, फक्त लालपणा आहे, तर एकदम ऑपरेशन का मला सांगत आहेत की ऑपरेशन करून किडा काढायचा आहे बा आपल्याला. ते पहिल्यांदा तर तिला वाटलंच नाही की किडा आहे म्हणून. कोणाला पण थोडंसं आश्चर्य वाटेल ना की माझ्या डोळ्यामध्ये किडा कसा काय गेला बा, कसं काय आहे, आणि फक्त सूजच दिसते तर डॉक्टर कसे काय सांगत आहेत की किडा आहे. पण त्यांना व्यवस्थित समजवलं, त्यांचा एक व्हिडिओ काढून त्यांना टीव्ही मध्ये दाखवला. त्यांना पण तिच्या रिलेटिव्हला, त्याच्या हस्बंडला दाखवला. तेव्हा त्यांना वाटलं की हो खरंच हालचाल होत आहे, खरंच एक डोळ्यामध्ये किडा आहे. तेव्हा ते ऍग्री झाले आणि त्यांनी मग सर्जरीला होकार दिला. त्वरितच आम्ही 1 तासामध्ये तिची सर्जरी केली. जो पांढरा भाग असतो तिथे कट करून खूप सावकाशपणे तो किडा, कारण मुवमेंट करत होता, हालचाल करत होता, तो मागे परत जाऊ नये म्हणून त्याला टच न करता, त्याला हात न लावता आम्ही खूप सावकाशपणे ते कंजंक्टिव्हा जे म्हणतो आपण पांढरा भाग, त्याला कट करून त्या किड्याला हळूवारपणे
पूर्ण जिवंत किडा आम्ही बाहेर काढला. माझी पूर्ण टीमने माझी खूप साथ दिली आणि आम्ही सक्सेसफुली तो किडा डोळ्यातून बाहेर काढला. तो जिवंत होता, पाण्यात छान तरंगत होता आणि मग जेव्हा आम्ही त्याला ब्लॅक शीटवर ठेवून मोजलं तर तो 9 सेंटीमीटरचा लांब किडा होता. याच्यापेक्षा लांब मिळतात किडे, पण हा तर मी पहिल्यांदाच बघितला आणि नागपूरमध्ये तर पहिली केस आहे की आम्ही डोळ्यातून असा जिवंत किडा काढलेला आहे. किडा युजली जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ऍक्सिडेंटली आपल्या ह्युमन्स मध्ये जातं, ते मॉस्किटो बाईटमुळे जातं. मच्छर जे चावतात ना त्याच्यामुळे जातं. आणि हे मच्छर समजा कोणत्या डॉग्स मध्ये वगैरे किंवा कॅट्स आहेत, हे ऍक्च्युअली कॅनाइन्स आणि फेलाइन्स म्हणजे डॉग्स किंवा जे कॅट्स आहेत त्याच्यामध्ये होते हे डिझीज. पण तिथून मग मच्छर जर त्यांना चावला, त्यांच्या रक्तातून मग आपल्या मच्छरमध्ये येतात त्याचे किडे, छोटे छोटे बारीक बारीक त्याचे लार्वे म्हणतो आपण, ते येतात आणि मग ते मच्छरद्वारे मनुष्याला जेव्हा चावतात तर त्याच्या ब्लडमध्ये जातात. मग तिथे ते मनुष्याच्या स्किन मध्ये वाढतात, मोठी होतात. हा, तर ह्या मच्छरमुळे आपल्याला ट्रान्समिशन होतं मनुष्याला आणि मग तिथे मग तो किडा लहानाचा मोठा होत असतो. थ्रेड शेप असते, पूर्ण थ्रेड लाईक, एकदम बारीक पांढरा धागा म्हणाल ना, 9 सेंटीमीटरचा. खूपच हा तो आहे तो किडा. त्याला मी 2 इन्स्ट्रुमेंट्सनी धरून ठेवलंय त्या फोटोमध्ये. खूपच रेअर आहे, खूप रेअर आहे, खूप कमी केसेस झालेले आहेत. युजली बॉडीमध्ये पण असतो हा किडा आणि मग बॉडीमधून मायग्रेट होऊन डोळ्यामध्ये जातो. केरळमध्येच आता थोड्या वर्षाआधी एक केस झालेली होती, त्यांनी पण 9.5 सेंटीमीटरचा किडा काढला होता. आणि नागपूरमध्ये ही पहिली केस आहे की आम्ही हा डोळ्यातून लाईव्ह किडा काढला. प्रिकॉशन्स मध्ये आपण म्हणजे एन्व्हायरमेंटल सेफ्टीसाठी मेजर्स घेतले पाहिजेत, हायजीन मेंटेन केली पाहिजे. जसं आपलं रेग्युलर आपण फॉगिंग करू शकतो, इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकतो की मच्छरचे आपल्याला प्रोडक्ट ते वाढले नाही पाहिजे मच्छर. बाकी आपण आपल्यासाठी सेफ्टीसाठी जे आपण मेजर्स वापरतो किंवा मॉस्किटो रिपेलंट्स म्हणा किंवा मॉस्किटो नेट्स वापरतो आणि पाणी साचू नाही द्यायचं ठिकठिकाणी. मच्छर कशामुळे होतात ते आपल्याला माहिती आहे, पाणी ठिकठिकाणी साचतं त्याच्यामुळे होतं. पाणी नाही साचू द्यायचं, हे आपण मेजर्स करायला पाहिजे. कारण मच्छरद्वारे होतं तर आपल्याला हेच मेजर करू शकतो आपण. खाण्यापिण्याद्वारे असलं तर आपण ते सांगू शकतो की बा ते नाही खायचं, पण मच्छरमुळे तर आपल्याला आपल्या सेफ्टीसाठीच काही करावं लागेल. अब वक्त हो चला देश को ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। नमस्ते, मैं हूं वैशाली माड़े और आप देख रहे हैं MNS न्यूज। देखते रहिए MNS। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।